तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख असे भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते नागपुरात उपस्थित आहेत। नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्षांशी फडणवीस आता संवाद साधणार आहेत। भाजपला कालच्या नगरपालिका पंचायतींच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं। 124 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। त्यानंतर आता या नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी फडणवीस संवाद साधणार आहेत। ए बाबा वर खुर्च्या पाठवा जरा काही छोट्यावाल्या पाठवा ना, म्हणजे जास्त मावतील। या प्लास्टिकच्या घ्या, एकाधिक टाकून आणि एकाधिक। तर आज याच कालच्या निकालांबाबत बैठक सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। त्यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित असतील। कालच्या निकालामध्ये भाजप हा नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे, मात्र तरी काही ठिकाणी अपयश आलेले आहे। तर ते अपयश का आलं आणि जे यश मिळालं त्यामागचं गमक काय, या संदर्भात समीक्षा केली जाणार आहे। त्याआधी आत्ता मात्र नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधला जाईल। यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांसाठी म्हणून भाजप तयारीला लागली। नगरपालिकेच्या निवडणुकांचा कालच निकाल लागलेला आहे आणि एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। आणि आज सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांना भेटण्यासाठी राज्याचे जननेते, लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मी आपणा सगळ्यांना विनंती करेल की जोरदार टाळ्या वाजवून आपल्या देवेंद्र करावं। या जिल्ह्यामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या निवडणुकांमध्ये जान ओतणारे राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झाले आहेत। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आपण या ठिकाणी अभिनंदन करावं।